लोकशाही समाजवादाचा विजय असो, लोकशाही समाजवादाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, महात्मा गांधींचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो. संपादरम्यान कोंडी फुटत नव्हती तेव्हा कपिल पाटील सर स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत मुख्य सचिवांसोबत जी चर्चा झाली त्याच्यातून आपल्याला पहिलं आश्वासन मिळालं होतं की जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता देण्यात येईल. नोव्हेंबर 2005 पूर्वी जे आहेत ते आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे आहेत ते, याला शासन जबरदस्तीने एकाच डब्यात बसवत होते एनपीएस मध्ये. या कोंडीमुळे दोन लोक दोन वेगवेगळ्या बसेस मध्ये झालेत. म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 नंतर सुधारित एनपीएस आणि पूर्वीचे उरलेत त्या सर्वांना जुनी पेन्शन योजना. त्यामुळे साहेबांनी त्या ठिकाणी जो प्रचार वापरला होता की हाती गेलेला आहे आणि शेपूट राहता कामा नये आणि एनपीएस मध्ये जेवढी पेन्शन बसेल तेवढीच पेन्शन सुधारित एनपीएस मध्ये मिळाली पाहिजे आणि एकही रुपया कमी मिळता कामा नये ही पहिली मागणी मंजूर झाली. त्याच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन मिळते, तशीच फॅमिली पेन्शन 60% इतकी सुधारित एनपीएस मध्ये मिळणार. भूमीवरी जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले जे देवाच्या नावावर जे करतील छूमंतर ते बांधती आपुले घर शेजारी नसते. कपिल पाटील पेन्शनची लढाई करणं सोपं आहे, आंदोलन करणं सोपं आहे, धरणं सोपं आहे, पण टेबलावर जेव्हा बसतो तहाची बोलणी करायची असते त्यावेळेला फसायला होतं. पण त्यावेळेला म्हणे तुम्ही दिलेल्या माणसाचा उपयोग आम्हाला झाला. जर सुभाष मोरे आमच्या सोबत नसते तर आम्ही कदाचित 10 मध्ये हरलो असतो. त्यामध्ये त्यांनी ओपीएस सुरू केली असं म्हटलं, त्यांनी ठोक रक्कम दिली शेवटचा अर्धा पगार, पण त्याला डीए जोडलेला नाही. महाराष्ट्रात डीए जोडायला लावला सुभाष मोरे. शिक्षक भारती संघटनेची राज्यस्तरीय सभा नाशिकात संपन्न. मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुभाष मोरे लढवणार. नाशिक मतदारसंघासाठी अर्जुन कोकाटे उमेदवार जाहीर. शिक्षकांनो राजकारणात या, आमदार कपिल पाटील. नमस्कार, यूएस दस्तक यूट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगंजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आणि आपण बघत आहात यूएस दस्तक. शिक्षक भारती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शासनमान्य संघटनेची राज्यस्तरीय सभा नाशिक शहरात संपन्न झाली. सूर्य हॉटेल येथे झालेल्या या सभेला शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, प्रमुख कार्यवाह संजय वितुरेकर, प्राथमिकचे श्री नवनाथ गेंड, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष श्री सुभाष मोरे, महिला राज्याध्यक्षा संगीता पाटील, मुंबई शहर अध्यक्षा कल्पना शेंडे व समाजवादी गणराज्य पार्टीचे श्री अतुल देशमुख या तसेच महाराष्ट्र राज्यातील विभागीय पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. या सभेला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. या सभेला अनेक मान्यवर उपस्थित झाले. आपण बघू शकता हे सर्व मान्यवर आता या व्यासपीठाकडे मार्गक्रम करीत आहेत. लवकरच सभेला सुरुवात होणार आहे. आमदार कपिल पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. आपण बघू शकता या ठिकाणी या सभेला उपस्थित असलेले मान्यवर दीप प्रज्वलन करून रीतसर या सभेला सुरुवात करीत आहे. सभेचा अध्यक्षस्थान आपल्या सर्वांचा आदरणीय व्यक्तिमत्व अशोकजी बेलसरे सर यांनी घ्यावा अशी सूचना नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी आणली. मी नाशिक विभागाच्या वतीनं त्यांच्या सूचनेला पूर्ण अनुमोदन देत आहे. धन्यवाद सर. त्याला खऱ्या अर्थानं सन्मान मिळाला पाहिजे, त्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे, त्याचं जीवनमान समाजामध्ये त्याचा सन्मान टिकला पाहिजे अशी म्हणण्याची वेळ आज आलेली आहे. म्हणून हे विधान मी करतो. आणि त्याच्यासाठी सन्माननीय
आमदार कपिल पाटील बेलसरे सर यांनी जे काही रोपटं लावलं शिक्षक भरतीच्या रूपानं, कदाचित सेवादलातून आलेली मंडळी असतील, छात्र भारतीतून आलेली मंडळी असतील, विविध राजकीय पक्षातून आलेली मंडळी असतील, एका पक्षातून नाही तर आपण इथे असणारी सगळी विचारधारा वेगळ्या पक्षामध्ये काम करणारी असणारी मंडळी आहोत. आणि हे सर्व एकत्र करत असताना सर्वांना हे पटलं आणि किंबहुना ते महाराष्ट्राला पटलं असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही की राजकारणाविरहित अशा प्रकारची शिक्षक संघटना असेल तर आणि तरच शिक्षकाला न्याय मिळू शकतो हे कपिल पाटील यांनी आपल्या कार्यपद्धतीतून दाखवून दिलेलं आहे. सगळं महाराष्ट्राला पटलं. प्रमुख कार्यवाह संजय वितुरेकर सर यांच्या प्रास्ताविकेनंतर विविध जिल्ह्यातून आलेल्या जिल्हाध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त केली. त्यांना 20%, 40%, 60% हे अनुदान आणून देण्यासाठी औरंगाबादचा जो लढा असेल, औरंगाबादच्या लढ्यापासून तर आझाद मैदानावर आतापर्यंत चाललेली जी आंदोलनं असतील हे मी आदरणीय बेलसरे सर, आदरणीय मोरे सर, आदरणीय कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मी अनुदानित शिक्षक आहे परंतु मी विनानुदानीसाठी अवरित कार्य हे माझं आतापर्यंत चाललेलं आहे. प्रगतीची योजना आहे आता सुरू झालेली आहे, ते कर्मचाऱ्यांसाठी आहे, शिक्षकांसाठी काय करता येईल सर बोलते. उर्वरित शिक्षकांवर तसाच कार्यभार अधिक आहे तरी देखील त्यांना बीएलओची ड्युटी दिली जाते आणि कलेक्टर ऑफिस मध्ये तर बीएलओच्या ड्युटीशी जसं आपण काही बोलायला जावं तरी ते काहीच सुनावणी होत नाही. त्याची तर राजीनामा मागितला जातो, सरळ सरळ तुम्हाला काम करायचं नसेल तर तुम्ही राजीनामा लिहून द्या. पण मला एक बोलायचं आहे की महिलांचे प्रश्न वेगळे राहतात, त्यांचे घरगुती प्रॉब्लेम्स, त्यांच्या मुलांचे प्रॉब्लेम्स, त्यांचे वैयक्तिक शारीरिक प्रॉब्लेम्स वेगळे राहतात आणि अशा वेळेस त्यांना बीएलओची ड्युटी देणं म्हणजे त्यांना एक प्रकारे त्यांच्यावरती अन्याय करणार आहे. त्यामुळे नागपूर म्हणजे फक्त जिल्ह्यातच नाही तर सर्व राज्यांमध्ये बीएलओ ड्युटीवर बहिष्कार करण्यात यावा असं माझं मत आहे. आणि अशैक्षणिक मॅडम यांना सांगितलं अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करणे. महत्वाची गोष्ट म्हणजे पीएफ पावत्या आणि एनपीएसचा हिशोब अजूनही त्यांचा व्याजाचा हिशोब नाही. 3 वर्ष झाले आहेत, 21, 22, 22, 23, 23, 24 कुठलाही हिशोब नाही, ऑनलाईन नाही, फक्त ऑनलाईनचे फक्त आम्ही जमा केलेले आहेत मात्र त्याच्यावर व्याजाचा कुठलाही पावती नाही किंवा हिशोब पाहता येत नाही. याच्याकडे सुद्धा विशेष लक्ष द्यावं. या सभेमध्ये नाशिक विभागातील काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जेव्हा बांधकाम भवन मुंबई या ठिकाणी समन्वय समितीची बैठक झाली, खरं तर सरकारी कर्मचारी आणि समन्वय समिती कधी कोणत्या राजकीय पक्षाच्या अजेंड्याखाली जात नाही, परंतु त्याला अपवाद कपिल पाटील आहे. त्या समन्वय समितीने कपिल पाटलांचा विशेष सत्कार काल त्या ठिकाणी महाराष्ट्राला हे जे पेन्शन मिळालेली आहे नवीन, त्याला नवीन सुधारित एनपीएस असं म्हटलं पाहिजे, तर त्याच्यातून काही गोष्टी आपण काय मिळवल्या त्या आपल्याला सांगता आल्या पाहिजेत, आपल्याला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देता आलं पाहिजे. ओपीएस लागू झाली का तर नाही, ती लागू होऊ शकते का तर नाही, कारण की 2005 साली तो कायदा रद्द करण्यात आलेला. या देशामध्ये एनपीएसचा कायदा लागू करण्यात आलाय आणि तर जुनी पेन्शन मागण्याचं कारण आहे की 25 ते 30 वर्ष सेवा केल्यानंतर शेवटी उतार वयात आपल्याला सन्मानजनक रक्कम आपल्या हातात असली पाहिजे. आपलं जीवन कोणावरही अवलंबून असता कामा नये. या पेन्शन समितीच्या माध्यमातून आपण ज्या केसेस समोर दिल्या तेव्हा लक्षात आलं की ओपीएस मध्ये जर एखादा कर्मचारी रिटायर झाला तर त्याला शेवटच्या पगाराच्या 50% अधिक डीए इतकी पेन्शन मिळते आणि एनपीएस मध्ये मिळणारी पेन्शन ही 7,500च्या वर जात नव्हती. आणि म्हणून या संपूर्ण चर्चेमधून आपण 6 मुद्दे समोर आणले आणि या समन्वय समितीच्या माध्यमातून जे काम करत होतो, सरकारशी जी बोलणी होत होते, या बोलणीला दरवेळी पुढे ढकलण्याचं काम, पुढे नेण्याचं, एक पाऊल पुढे नेण्याचं काम आपल्या सन्माननीय आमदार महोदयांनी केले. महाराष्ट्रामध्ये 7 शिक्षक आमदार आहेत, 7 पदवीधर आमदार आहेत, इतर सगळे आमदार तुम्हाला पोस्ट टाकताना दिसतील, परंतु त्या सभागृहामध्ये जिथे या विषयावर चर्चा होते त्या चर्चेत मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारणारे एकमेव आमदार म्हणजे कपिल पाटील. जेव्हा संपादरम्यान कोंडी फुटत नव्हती तेव्हा कपिल पाटील सर स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत, मुख्य सचिवांसोबत
जी चर्चा झाली त्याच्यातून आपल्याला पहिलं आश्वासन मिळालं होतं की जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता देण्यात येईल. त्यानंतर पुन्हा डिसेंबर पर्यंत आपण वाट पाहिली आणि शेवटी 13 डिसेंबरला आपण संपाची हाक दिली नागपूर या ठिकाणी. 13 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत संघटनेची जी बैठक झाली ती बैठक फिसकटली आणि आपण 14 डिसेंबर पासून संप सुरू ठेवायचा निर्णय घेतला. त्यावेळी सुद्धा आमदार महोदयांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि त्याच्या प्रकारची घोषणा विधान परिषदेत आणि विधानसभेतच करावी असा आपण आग्रह धरला आणि या दोन्ही मागण्या मान्य झाल्या. स्वतः फ्लोअरवर येऊन मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली. त्या घोषणेला अडवत आभार करायचं असं सांगून आमदारांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला. कारण की गेली 17 वर्ष एक संभ्रम निर्माण झाला होता की ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आहेत ते आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतरचे आहेत ते याला शासन जबरदस्तीने एकाच डब्यात बसवत होते एनपीएस मध्ये. या कोंडीमुळे 2 लोक 2 वेगवेगळ्या बसेस मध्ये झाले. म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 नंतर सुधारित एनपीएस आणि पूर्वीचे उरलेत त्या सर्वांना जुनी पेन्शन योजना. त्यामुळे साहेबांनी त्या ठिकाणी जो वाक्प्रचार वापरला होता की हाती गेलेला आहे आणि शेपूट राहता कामा नये आणि त्या शेपटामध्ये हे 25,000 माध्यमिकचे आणि 10,000 वसती शाळा असे 36,000 लोक आहेत आणि त्या संदर्भात 2005 नंतर जे आहे त्यांना 7,500 जास्त पेन्शन मिळत नव्हती आणि आपली मागणी होती की त्यांना सन्मानजनक पेन्शन मिळाली पाहिजे. तर आपण एकूण 6 मागण्या शासनापुढे ठेवल्या होत्या. त्यातली पहिली मागणी अशी होती की ओपीएस मध्ये जेवढी पेन्शन बसेल तेवढीच पेन्शन सुधारित एनपीएस मध्ये मिळाली पाहिजे आणि 1ही रुपया कमी मिळता कामा नये ही पहिली मागणी मंजूर झाली. दुसरी मागणी आपली होती की ओपीएस कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला 14 लाखापर्यंत ग्रॅज्युएटी मिळेल. केंद्राप्रमाणे ती ग्रॅज्युएटी 20 लाख असावी असं नागपूर अधिवेशनात आमदारांनी प्रश्न मांडला आणि ती 20 लाखाची ग्रॅज्युएटी मान्य केलेली आहे. तेवढीच 20 लाख ग्रॅज्युएटी सुधारित एनपीएस मध्ये मिळणार. तिसरा प्रश्न असा होता की ओपीएस मध्ये त्या कर्मचाऱ्याला काही बरं वाईट झालं तर त्याच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन मिळते. तशीच फॅमिली पेन्शन 60% इतकी सुधारित एनपीएस मध्ये मिळणार. चौथा मुद्दा होता एनपीएस मध्ये कमीत कमी 30 वर्ष सर्व्हिस झाली पाहिजे अशी कंडिशन होती. परंतु ती कंडिशन आता काढलेली आहे. तुमची किती पण 17 वर्ष सर्व्हिस हो, 22 वर्ष, 27 हो, जो तुमचा शेवटचा पगार असेल त्याच्या 50% तुमची पेन्शन होणार. आणि 5वा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डीए ला जोडण्याचा. आपण त्याला असं सुचवलं त्यांनी आपल्या शेवटच्या पगाराच्या 50% अधिक डीए हे कॉम्बिनेशन मान्य केल्यामुळे जसं जसं महागाई वाढेल तसं सुधारित एनपीएस मध्ये पेन्शन वाढत जाणार आहे. म्हणजे हे 5 मुद्दे सरकारने मान्य केलेले आहेत. म्हणजे जवळपास ओपीएस मध्ये 10 मुद्दे आहेत, त्यातले 8 मुद्दे गव्हर्नमेंटने मान्य केले. तर ही अतिशय चांगली योजना आहे आणि त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये आपल्याला सन्मानच मिळणार आहे. हे 5 मुद्दे जे सँक्शन झाले ते संपूर्ण श्रेय समन्वय समितीचं, शिक्षक भारतीचं आणि आमदार कपिल पाटलांचं. आता जी अंतिम लढाई आहे, जी पुढची लढाई आहे ती लढाई म्हणजे 10%ची लढाई. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर लोक तुम्हाला प्रश्न विचारतील. सरकार सोबत जेव्हा आपण बोलणं करत असतो तेव्हा आपली भूमिका अशी असली पाहिजे की गव्हर्नमेंट जे देते ते अगोदर पदरात पाडून घ्यायचंय आणि जे उरलंय त्याच्यासाठी भांडायचं. या 10%च्या बाबतीत गव्हर्नमेंटने असं म्हटलेलं आहे की 10% कपात तुम्ही सुरू ठेवा. समन्वय समितीने त्या संदर्भात असं म्हटलं आहे की 10% कपात आम्ही सुरू ठेवू, परंतु आमची अट आहे, ती पहिली अट अशी आहे की ही 10% कपात आमची आणि गव्हर्नमेंटची 14% कपात अशी जी 24% कपात होती ही 24% रक्कम आतापर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटला जात होती. तर शासनाने ती सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवू नये. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याचा स्वतःचा पेन्शन फंड तयार करावा आणि त्या पेन्शन फंडला गुंतवणूक करण्यासाठी स्वतःचा फंड मॅनेजर नेमावा, जेणेकरून ती रक्कम वाढत जाईल. ज्या दिवशी तुम्ही रिटायर होणार आहे, कारण की प्रत्येक जण एकाच दिवशी रिटायर नाही होणार, टप्प्याटप्प्याने रिटायर होणार आहे, तोपर्यंत हा पेन्शन फंड वाढेल आणि या पेन्शन फंड मधून पेन्शन देणं शक्य. आता आपली मागणी काय आहे? 6वी जी अजून मंजूर झालेली नाही की ज्या दिवशी मी रिटायर होईल, जर माझे 10% तुम्ही घेतलेले तर मी रिटायर होईल त्या दिवशी ते 10% मला परत मिळाले पाहिजे. ही आपली मागणी. ही मागणी बरोबर आहे ना आपली?
आणि याच्यासाठी आपल्याला परत लढावं लागेल. मध्ये ज्यांचा मृत्यू झालाय किंवा जे फिजिकली अनफिट ठरले त्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन मिळणार आहे, त्यांना ग्रॅज्युएटी मिळणार आहे, त्यांना जुन्या पेन्शन एवढी पेन्शन मिळणार आहे. त्या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. पुढचा लढा आपल्याला करायचा आहे तो 10% साठी. आणि जेव्हा कपिल पाटील किंवा समन्वय समितीच्या माध्यमातून आपण हाक देऊ तेव्हा मात्र तुम्हा सर्वांना लढ्यासाठी उतरावं लागेल. महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत काम करणारे 85,000 कर्मचारी होते आणि त्यामध्ये सर्वात कमी घटक कोण असेल तर 8,665 वर्षाला शिक्षक. आम्ही 2007 ला साहेबांच्या सोबत जोडलो गेलो आणि अनेकांच्या डोक्यामध्ये असं असतं काहीतरी दिलं घेतलं की प्रश्न अगदी फटक्यामध्ये सुटतो. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये त्याच भूमिकेमध्ये होतो आणि मग साहेबांना आम्ही बोललो की सर असं साहेबांचं वाक्य होतं, जर त्या शब्दांचा उच्चार करायचा असेल तर माझ्या ऑफिसची पायरी परत कधीही तुम्ही चढायची नाही. आणि तेव्हापासून तो विषय आम्ही पूर्णपणे डोक्यातनं काढला आणि एकमेव त्या 85,000 एक नया रुपया न कुणाला देता महाराष्ट्रामधील वसती शाळा शिक्षक की जे 1,000, 1,500 आणि 3,500 वरती काम करणारे 1 मार्च 2014 ला नियमित होऊन आज काही जिल्ह्यामध्ये एक्सर्जित आहे तिथं जवळजवळ 75,000 रुपये वेतन घेत आहेत आणि ज्या ठिकाणी एक्सर्ज आहे तिथं 55,000 रुपये वेतन घेत आहेत. या प्रसंगी राज्याध्यक्ष श्री अशोक बेलसरे सर म्हणाले, विज्ञाननिष्ठ असा हा विचार आहे आणि या विचारावर आपली संघटना जी आहे ती संघटना चाललेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला कित्येक लोक येऊन मिळत आहेत. आता या ठिकाणी दत्ता होगे जो आहे त्यांनी कुठलं ते कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटची आहे आणि ती मराठवाडा आणि पालघर या ठिकाणी आहे. पण त्यांचे 1,000 कर्मचारी जे आहेत हे कर्मचारी हे सगळेच काही आपले मतदार नाहीयेत तरी सुद्धा ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आता या ठिकाणी नवनाथने सांगितलं की 2007 साली ते आपल्या बरोबर आले. पहिला मोर्चा 2007 साली ठाण्यापासून ते घाटकोपर पर्यंत मी त्यांच्या बरोबर चाललेलो आहे. त्यावेळेस ताकद होती, आता नाहीये. तर त्या पायी पूर्ण पायी म्हणजे ठाण्यापासून घाटकोपर पर्यंत पूर्ण पायी आणि त्यावेळेस त्यांच्या मोर्चामध्ये 7,500 ते 8,000 शिक्षक होते. सगळेचे सगळे आलेले होते त्यावेळेस. आणि मग घाटकोपर नंतर आमदार कपिल पाटील त्यांच्या बरोबर चालले आणि ते मंत्रालयापर्यंत गेलेले होते. लढ्याशिवाय काही मिळत नाही ही आपली भूमिका आहे. आपण कुणालाही कोर्टात जायला सांगत नाही. या राज्यस्तरीय सभेला मार्गदर्शन करताना शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील म्हणाले, गंडे दोरे हाताला बांधून घेणारे आम्ही गाणं म्हणतो. मला आठवतंय काय हो पोकडे सांगा नव्हतं काय गंडे तोडे काय गाणं होतं ते? गंडे तोडे खर्च नंतर शेजारी सखे शेजारी सखे बाई. त्याची आजी ओळख काय? संगीता पाटीलला माहिती असेल ना. बुद्ध कबीर भूमीवरी जन्मले त्यांनी जनजीवन फुलविले जे देवाच्या नावावर जे करतील छू मंतर ते बांधती आपुले घर शेजारी सखे. पुढची ओळ आहे ती गंडे दोऱ्याची. गंडे दोऱ्यावरती आपला विश्वास नाही आणि ते बांधून जे काही छू मंतर राजकारण करू मागतात आणि जे बांधू मागतात त्यांना काही आपण अडवण्याचं कारण नाही. ते त्या मार्गात जातील. पण संगीता ताईंनी जे गाणं म्हटलं त्यात आपला विचार आहे. सरांनी मगाशी एका शब्दात त्याचं वर्णन केलं की लोकशाही, समाजवाद आणि विज्ञान निष्ठा. त्यातला विज्ञान निष्ठा हा आपला अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपल्या सार्वजनिक जीवनात आपल्या शिक्षकी पेक्षा त्याहून अधिक, कारण आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे विज्ञान निष्ठेचं मूल्य हे केवळ उच्चारण्यापुरतं नाही, ते आपल्या जीवनातही आपण अंमलात आणलं तर आपण ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकू आणि नवी पिढी घडवू शकू.
म्हणून त्या मूल्यांवरची जी आपली श्रद्धा आहे ती मूल्य आपण केवळ श्रद्धापूर्वक नाही तर विचारपूर्वक स्वीकारलेली आहे. श्रद्धापूर्वक गुरु स्वीकारते, श्रद्धापूर्वक देव स्वीकारते, श्रद्धापूर्वक एखादा धर्म स्वीकारते, श्रद्धापूर्वक एखादी दीक्षा घेते. पण सामाजिक राजकीय विचार हा विचारपूर्वक स्वीकारावा लागतो आणि विचारपूर्वक त्या मार्गाने चालवावा लागतो. भारतीय संघटना त्या विचारावरती उभी आहे. म्हणून सावित्रीबाई फुले आणि भारती माशिक यांच्या प्रतिमा आपण वापरू. 20 वर्षापूर्वी शिक्षक भारती ही संघटना सरांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा जन्माला आली, परिसरांच्या नेतृत्वाखाली शिक्षक, त्यावेळेला त्या शिक्षक संघटना आठवा आणि आताची शिक्षक संघटना आठवा. एकाही शिक्षक संघटनेच्या लेटर पॅड वरती, एकाही शिक्षक संघटनेच्या मंचावरती दुसऱ्या प्रतिमा असतात, या प्रतिमा नसतात. आपण प्रतिमा पूजन करत नाही, पण त्या प्रतिमा एक विचारांचं निदर्शन म्हणून आपण ते सांभाळलेलं आहे. जे गेले त्यांनी पहिल्यांदा त्या 2 प्रतिमा हटवल्या आणि मग त्याची रिॲक्शन इतकी जोरदार आली महिलांची की त्यांना माघार घ्यावी लागली त्या मुद्द्यावर. त्यामुळे त्या प्रतिमा या काही पूजनीय केवळ नाहीत, तर त्या प्रतिमा आपली अस्मिता आहे, आपलं अस्तित्व आहे, आपली ओळख आहे. या देशात शिक्षणाचा जो अधिकार मिळाला त्याचं मूर्तिमंत ते प्रतीक आहे. आणि म्हणून सावित्रीबाई फुले आणि भारती माशिक या प्रतिमा बाजूला करणं हे शिक्षक भारतीत नाही तर कोणताही जो विचारी शिक्षक आहे ज्याने हा पेशा विचारपूर्वक स्वीकारलेला आहे, तो या पेशेतला कोणतीही व्यक्ती या 2 प्रतिमांना कधी दूर करणार नाही, जोर त्या पेशात आहे आणि बाहेर आहे. जे प्रश्न आपण मांडत आलो, आज सगळ्यांची अपेक्षा असते की शिक्षक भारतीने हा प्रश्न मांडावा, मुंबईच्या आमदारांनी हा प्रश्न सोडवावा. ही स्थिती का निर्माण झाली तर आपण प्रश्नाला महत्त्व दिलं आणि एकजुटीतून नेक मार्गाने, संसदीय मार्गाने त्या प्रश्नाची तडपण लावली. पेन्शनचा जो प्रश्न आहे, अनेक प्रश्नांचं श्रेय लोक कपिल पाटीलला देतात, पण तुम्हाला मी सांगतो की शिक्षकांना सन्मान आणि प्रतिष्ठा देण्याचं काम 1881 मध्ये महात्मा फुले मागणी केली होती की सन्मानपूर्वक वेतन मिळालं पाहिजे. 82 मध्ये हंटर कमिशनला पत्र लिहिलं होतं महात्मा फुले. त्याच्यानंतर 100 वर्षानंतर पहिल्यांदी महाराष्ट्रात आणि देशात सन्मानपूर्वक वेतन मिळायला सुरुवात झाली. त्याच्या आधी मिळत नव्हतं. 100 वर्षात ते मिळालं नाही. ते मिळालं बेलसेट सरांमुळे. 54 दिवसाचा संप शिक्षकांनी महाराष्ट्रभर केला होता आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी केला होता वेतन श्रेणीसाठी, स्केलसाठी. सरकारने तुरुंगात टाकलं होतं सगळ्यांनी त्यांना त्या संपात. त्यावेळेला तुरुंगात बेलसेट सोडलं. एकमेव शिक्षक संघटना की ज्याचे अध्यक्ष आताच अध्यक्ष पण तेव्हा साधे शिक्षक होते आणि कार्यकर्ते होते जे तुरुंगात गेले होते. जे 2-4 लोक तुरुंगात गेले शिक्षकांच्या वतीने मुंबईतनं, त्यापैकी बाकीचे 3 तर मला वाटतं हयाती नसतील. सहज एकटे आपल्या सोबत आले. त्यावेळेस तरुण असतील ते, त्यावेळेला त्या तुरुंगात गेले होते. ते तुरुंगात गेले नसते तर स्केल मिळाला नसतं. ही शिक्षक भारतीचा अध्यक्ष बेलसेट संघटना ही आपल्या सगळ्यांसाठी एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच बेलसेट सरांनी नाईट स्कूलची लढाई केली. त्याच बेलसेट सरांनी शिक्षक भारती उभी केली आणि त्याच बेलसेट सरांनी कपिल पाटलासारखा आमदार पण केला. की पेन्शनची लढाई आपण जी जिंकली, आपल्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांची, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास काढतात. शिक्षक समन्वय समितीचे ते असं म्हणाले मला की कपिल पाटील पेन्शनची लढाई करणं सोपं आहे, आंदोलन करणं सोपं आहे, धरणं करणं सोपं आहे, पण टेबलावर जेव्हा बसतो तहाची बोलणी करायची असते त्यावेळेला फसायला होतं. पण त्यावेळेला म्हणे तुम्ही दिलेल्या माणसाचा उपयोग आम्हाला झाला. जर सुभाष मोरे आमच्या सोबत नसते तर आम्ही कदाचित तहामध्ये हरलो असतो. हे त्यांनी मला सांगितलं. आपले कार्याध्यक्ष सरांनी कार्याध्यक्ष केलेले संघटनेचे सुभाष मोरेने आपल्या नव्या एनपीएसची सुधारित योजना मंजूर केली सरकारने. अन्य कोणत्याही राज्यामध्ये ज्यांनी ओपीएस सुरू केली असं म्हटलं त्यांनी ठोक रक्कम दिली, शेवटचा अर्धा पगार, पण त्याला डीए जोडलेला नाही.
महाराष्ट्रात डीए जोडायला लावला सुभाष मोरे. डीए मिळवला बेलसरे सरांनी पगाराचा आणि पेन्शनचा डीए जोडायला लावला मोरे सर. हे शिक्षक भारतीचं वैशिष्ट्य आहे. आपले कार्यकर्ते असे असले पाहिजे. कोण कसा लढतो, काय वाटतो याची चर्चाच करता कामा नये. आता थोडा वेळ रागवतो अनेकदा, लोक रागवतात, काय एवढं रागवून बोलतात, पण आपल्या देशी चर्चा पण होता कामा. कशाला अशा चर्चा करायची? आपण लढून मिळवणारे लोक आहोत, संघर्ष करून मिळवणारे लोक आहोत, विचाराने चालणारे लोक आहोत. आपण लोकशाहीचा विचार मानतो, समाजवादाचा विचार मानतो, धर्मनिरपेक्षतेचा विचार मानतो. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? बायचारा दाखला येतात देतो आपल्या नवनाथ गेट ते संत तुकारामाचा दाखला येतात. 3 शब्दांचा दिलाय तुकाराम म्हटलं त्या बाबा आहे. ते म्हणाले धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद ही जी 2 संविधानिक मूल्य आहेत, या दोन्ही संविधानिक मूल्यांचा पहिला विचार संत तुकारामांनी केला असं मला सांगितलं. बरोबर ना? भेदा भेद अमंगळ. 3 शब्द. भेद मान्य नाही, डिस्क्रिमिनेशन मान्य नाही, द्वेष मान्य नाही, तिरस्कार मान्य नाही. हे सगळं अमंगळ आहे. हे संविधानिक मूल्य जे आहे ते अभंगात त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं. तर सेक्युलरिझमचा अर्थ जो वाईट लावतात अर्थ लोक, सेक्युलरिझमचा सगळ्यात अर्थ सुंदर अर्थ संत तुकारामांनी दिलेला आहे आणि त्यावर आपण चालणारे लोक. बरोबर ना कोकाटे सर? हो अगदी. इतकं मोठं म्हणजे मला एवढं माहित लक्षात आलं नाही की एवढा पटकन अर्थ संतांच्या साहित्यात दाखला शोधायचा. नवनाथ नेळवे प्रायमरीचे अध्यक्ष आहे. ते सगळं कीर्तनातून लोकशाही समाजवाद सांगतात, धर्मनिरपेक्षता सांगतात. आणि त्यांनी एक मोठी लढाई जिंकली वस्ती शाळेची. त्या सगळ्या संघटनेला एकत्र ठेवली. ते अरुण कोसे आहेत, हर्ष शेलार आहेत, सगळे प्रायमरीचे नेते आहेत. हे जर नसते नेतृत्व तर प्रायमरीची लढाई आपण जिंकू शकलो नसतो. समाजवाद लोकशाहीचे प्रयोग सर्वज्ञानी महानुभाव बनतात कसे केले ते सांगतात. मासिक पाळी येते म्हणून स्त्री अस्पर्श ठरत नाही हे चक्रधरांनी सांगितलं. बरोबर आहे? सर आपले नेते आहेत, ते अभिमान बी वाटतोय आपल्याला. तुम्ही आमचा अभिमान आहे. आणि ही आपली पुण्य इथे बसलेला प्रत्येक जण त्याचे षडगार, ते षडगार आणि के किती सांगतो राजकीय काम करा. ते का शिक्षकांना तळमळते? तुम्ही जो राजकीय काम नाही करतो कोणी न फुटणार. तुम्हाला काय सांगितलं मग अशी सुभाष मोरेने आणि गेंड सरांनी? असं नाही सांगितलं. आपल्याकडे रिटायर झाला तर दुसऱ्या दिवशी केला पाहिजे, पार्टी केला रिटायर पेपर नाही. पण ते दोघे अजून मनावर नाही घेत. तुम्ही नुसतं मनावर घ्या. सगळे आमदार शिक्षकांचे आपले होते, तुम्ही दोघं मनावर नाही घेत आणि आपले आमदार होतील. तुम्ही भले म्हणाल कपिल पाटील मंत्री झाले, विधानसभेत निवडून दिले, तुम्ही जर 10, 15, 20, 25 आमदार नाही दिले तर कोण मला मंत्री करणार? व्यवहार सांगितलं त्याने. व्यवहार तर जाऊ दे, पण आपली ताकद आहे, आपण उभं राहायला पाहिजे. हो, दाणे सरांनी स्वीकारलं. दाणे सरांनी सांगितलं मी शिक्षक भारतीचं पाठी म्हणून तुम्हाला मदत केली, पण मी पार्टीचं पद स्वीकारलं. मतदारसंघावर ठरवून टाकले. 2 मतदारसंघात एकाच वेळेला काम चालू केलं. मी सुटेल तिथे लढतो म्हणा. असं पाहिजे ना दाणे सरांचं. तुम्ही जर नाही निर्णय घेतला, पूर्वी मास्तराच्या हातात चावी होती राजकारणाची, गावागाव होती चावी. लोंढे सर तुम्ही समजून नाही सांगत आहे. मास्तराच्या हातात. आज आपण ती चावी संस्था चालकाच्या हातात दिली. आज आपण ती चावी दुसऱ्या पुढाऱ्याच्या हातात दिली. तो आपल्याला नागवतो, शिक्षकाला नागवतो. तुम्ही शिक्षकाला नागवता येत पगार कमी होता, पण शिक्षक जोरात चालतो. आता मास्तराची कमी चालते, कारण आपण आता त्याच्या नॅरेटिव्ह वर काम करतो, त्याच्या नॅरेटिव्ह मध्ये बसतो. आपण आपल्या विचारावरती उभे राहायला पाहिजे आणि ती अपेक्षा मला तुमच्याकडे आहे. आपण ज्या फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा, महात्मा गांधींचा, सावित्रीबाई फातिमा शेखचा, डॉक्टर राम मनोहर लोहियांचा विचार जाणीवपूर्वक स्वीकारलेला आहे. तो स्वीकारलेला विचार अंमलात यायचा असेल
तर आपल्याला राजकारणाच्या मैदानात उतरावं लागेल. आता जो गप्प बसेल, किनाऱ्यावर बसेल, तो फसेल. तुम्ही किनाऱ्यावर बसण्यातून तुमचं कदाचित संरक्षण होईल. कुंपणावर बसणं म्हणतात त्याला, पण कुंपण काटेरी असते. जो कुंपणावर होतात त्याला कुंपणाचे काटे टोचतात. कुंपणाचे ह्या पाहिजे त्या आपण जावं लागतं. आपल्याला मैदान उतरावं लागेल ना, कुंपणावर पुढे मारून. कुंपणावर नाही बसता येणार. असं कसं करून चालेल की कुंपणावरच बसायचं? सानेगुरुजी शिक्षकच होते, पण एक दिवस त्यांनी उडी घेतली आणि उत्तर महाराष्ट्रात सगळं चित्र बदललं. ते चित्र 50-60 वर्षाच्या ताकदीवरती अनेकांचं राजकारण चाललं. आपण विसरलो. सानेगुरुजींनी जर उत्तर महाराष्ट्रात जळगाव कोकणातला माणूस शिक्षक म्हणून अमळनेरला गेले, अख्खं जळगाव पेटवलं, मग उत्तर महाराष्ट्र पेटवलं, नंदुरबार, त्यावेळेस नंदुरबार एकच होता, धुळ्यात पेटवलं. ते शेतकऱ्यांच्या जवळ उभ्या केल्या, बायकांच्या जवळ उभ्या केल्या. हे जर सानेगुरुजी जर करू शकत होते तर आपण का नाही करायचं? फक्त 50 वर्ष जगले ते, आणि आपण आफ्टर रिटायरमेंट सुद्धा जर उभा नाही राहिलो तर उपयोग काय त्याचा? बरोबर करावं लागेल ना. हा प्रायमरी शिक्षक आहे तर राजकारणात नका भाग घेऊ, कारण तुम्हाला एक मर्यादा आहे, सरकारी कर्मचारी आहे, राजकीय विचार तुम्हाला करता येतो. पण माध्यमिक शिक्षकांना तर कसंच बंधन नाही. उलट तुम्ही जेवढं राजकीय काम कराल ना तेवढा तुमचा संस्थाचालक घाबरेल. तुम्हाला खरं सांगतो, याचा अर्थ त्याच्यावरून नाही का, त्याला अगदी प्रेमाने सांगायचं, साहेब कशाला काळजी घ्या, तुम्ही आहे इकडे. बरोबर करतो, मग तोंड नाही करा. पण त्याला पटवता आलं पाहिजे तुम्हाला आणि सांगता आलं पाहिजे. घाबरतात उलट सगळे संस्थाचालक. सत्ताधारी कोणताही असो, तो झगडणाऱ्यांचा, संघर्ष करणाऱ्यांची त्याला भीती वाटते. जो प्रश्न विचारतो त्याची भीती त्याला वाटते. प्रश्न करणाऱ्या विद्यार्थ्याची शिक्षकाला भीती वाटते की नाही, म्हणून तो खाली बसतात. काळे सर ऐका, खाली बस. हो काळे सर आलात का? तुमच्याकडे इतकं काम केलं आणि तुम्ही पुढे पळून गेलात. नाही तसं तुम्ही एका 30 किलोमीटर दूर गेले. फोन झाला ना. घाबरायचं नाही संस्थाचालकांना, दटके जायचं, जाऊन भेटायचं. हो मी तुमच्या संस्थेत काम करतो, नम्रपणे सांगायचं मी शिक्षक भारतीचा आहे, नैसरे सरांचा आहे, कपिल पाटलांचा आहे आणि मी हे काम करतो. तुमची काही तक्रार आहे का? असेल तर तरी मी काम करण्यास सांगतो. कोणी बसा तुम्हाला एकट्याला बोलत नाही, सगळ्यांना प्रत्येक संस्थेत आहे, कोणाची कोणत्या संस्थेत आहे. घाबरण्याचं कारण तुम्हाला संस्थाचालक घाबरला पाहिजे. आपण संस्थाचालक वापरे करतो का? नाही करत. त्याच्यावर काही बोलतो का? नाही बोलत. आपण आपलं काम इमानीतबारी करतो का शाळेचं, ते केलं पाहिजे. त्यात अजिबात जराशी एकाची पण हे होता कामा. हे जर आपण करू शकलो तर यांना पराभूत करू शकतो. जगभरचा इतिहास असा आहे की शिक्षक जेव्हा उभे राहतात तेव्हा सरकार उचलून पडतात, आणि शिक्षक जेव्हा उभे राहतात तेव्हा सरकारला निर्णय घेणं भाग पडतं. फिनलंडमध्ये राईटिस्ट सरकार, जगभर उजव्या लोकांचा उदय जोरात आहे. आपल्याकडे उजवी शक्ती आहे, आपल्याला वाटते काय येतात, 400 पार करतात, आपल्याला तडीपार करायला म्हणतात. सगळीकडे आहे ना. बाजूच्या पाकिस्तानात तीच अडचण आहे. युरोपातल्या अनेक देशांमध्ये तुर्कस्तान, केमाल पाशा त्याने पूर्णपणे धर्मनिरपेक्ष विचारावरती उभं केलं. ते एर्दोगान नावाचा उजवा माणसाला अमेरिकेमध्ये ट्रम्प पुन्हा येऊ मागतोय. जगभर आहे, पण त्यांना घाबरून कसं चाललं? फिनलँड नावाचा एक देश आहे, छोटासा स्कॅन्डिनेव्हियन कंट्री आहे, समाजवादी राज्य होतं. पण भांडवलदारांनी त्यांनी लक्षात आलं की या उजव्या शक्तीला हे करून आपण एक सरकार आणू, उजवं ताकद देऊ. त्याने आणलं. ती उजवी शक्ती आल्याबरोबर त्यांनी शिक्षकांवर वरवंटा फिरवायला सुरुवात केली. छोटा देश आहे, 2 लाख शिक्षक रस्त्यावर उतरले. अख्खं सरकार उलटून टाकलेलं आहे. शिक्षकांची एवढी ताकद आहे. पुन्हा समाजवादी सरकार आलं. हे जर करू शकतात शिक्षक तिथे समाजवादाच्या बाजूने होते. उजव्या शक्तीच्या बाजूने कुठेही जगात शिक्षक उभे राहत नाही. मग आपल्या देशात का आपण उभं राहायचं? कोणी असेल आपण नेमके बोलता आलं पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे. याचा अर्थ अवमान करण्याची गरज नाही. का अवमान कधीच करू नये. कोणाचे शत्रू नाही कोणी. आपलं लोकशाही कोणी शत्रू नसतो, विरोधक असतो. त्याचे परिवर्तन करता आलं पाहिजे. शिक्षक भारतीची ताकद आहे आणि शिक्षक भारती जर या पुढच्या काळामध्ये सक्रियपणे उतरली या सगळ्याच्या पावर
तर एकटे मोरे सर नाही, एकटे अर्जुन कोकाटे नाही, तर आपल्याला विधानसभेत सुद्धा आमदार निवडून आणता येते. उद्या लोकसभेला सुद्धा आपला विचार होऊ शकेल. वेळ लागेल त्याला थोडासा, पण आपण आज नाही सुरुवात केली तर आपण मेलो तरी ते होणार नाही. आता राहिले की आता आपण सगळे सिनियर अधिकारी 10-15 लोक सोडले तुमचे, तर मध्यम वयात आला तुम्ही 40 घरात तुम्हाला आला. आता हातात तुमचे 10-15 वर्ष आहेत रिटायरमेंटच्या पर्यंत. तर आता आपण केलं पाहिजे. आपण सगळे मिळून करूया आणि या पुढच्या काळामध्ये तुमच्यातले बहुतेक जण याला आले होते ना, मिळालं होतं ना तुम्ही तेव्हा मला आठवण नाही केली, मिळत नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण ज्या भागात काम करतो तिथली अंगणवाडी ताई, तिथले आशा वर्कर आणि चळवळीत किंवा सामाजिक काम करणारी कोणतेही काम करू, ती काय अगदी परिवर्तनामध्ये केलं पाहिजे असं काय, जी चांगली संघटक आहे, विशेष स्त्री कार्यकर्ते पुढाकार घेते जी बाई, तिला गाठा, तिला सोबत. आपली समाजीकरणाच्या पाठी पूर्ण महिलांची झाली तरी काही बिघडत नाही, त्या पुढे आल्या पाहिजे, मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे आपण. आणि पुढच्या वेळेला आपण हे प्रत्येक जिल्ह्यात येणार आहे. या पुढच्या काळात त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मेळावा लावायचा पार्टीच्या नावाने. मेळावा हॉलमध्ये होणार नाही. बैठक घेऊ आपण कुणाच्या घरी, केटीच्या घरी गेली, भाऊरावच्या घरी गेलो तर बैठक घेऊ आपण. बैठकीला काय अडचण नाही, पण आपला मुख्य कार्यक्रम त्या मुख्य चौकात झाला पाहिजे. बरे 500 लोक जमले, 600 लोक जमले, काय बिघडत नाही. आणि कोणाकडे येत नाही लोक. मला विचारतो मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांच्या ज्या सभा होतात, स्वागताच्या असोत नाही तर लाटेच्या असोत, ते बसेस लावतात सगळे 1000 बस लावतात, तर 30-25 लोक ते 50ची बसेस 30-40 भरतात लोक, तेव्हा येतात. सगळी यंत्रणा लावतात तेव्हा लोक येतात. आपल्याकडे यंत्रणेशिवाय लोक जमतात. तर पुढच्या वेळेला येताना ज्या वेळेला मी जिल्ह्यात येईल त्यावेळेला तुम्ही स्वतः सोबत आपल्या घरातली मंडळी आणा, मुलांना सोबत घेऊन या. लहान मुलं नाही का, जी 16-17 वर्षाच्या वरची मुलं आहेत, 18 वर्षाच्या वरची मुलं आहेत, त्यांना घेऊन या. त्यांना पाहून दे, ऐकू दे ना, त्यांना भाग घेऊ दे. त्यांना आपल्या वडीलधाऱ्या मंडळी सगळ्या सोबत चला. गावाचा सरपंच असेल तर त्याला न्या. सरपंच सत्ताधारी पार्टीच्या वंचणीला गेला असेल तर त्याच्या विरोधात जो पडला त्याला घ्या. या राज्यस्तरीय सभेमध्ये आमदार कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष श्री सुभाष मोरे यांची उमेदवारी जाहीर केली, तर नाशिक विभागासाठी अर्जुन कोकाटे सर यांची उमेदवारी जाहीर केली. सर्वांनी यांच्या पाठीमागे राहून यांना निवडून आणण्यास प्रयत्न करावे असे आवाहन याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना केले. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या EVS दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.